नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग या ठिकाणी आपण आज आहे ना थ्री प्रिन्सेसचं जे लेटेस्ट आता न्यू ट्रेंडिंगमध्ये असा हा ब्लाऊज डिझाईन चालू आहे। ते बॅक साईडला आपल्याला व्ही नेक घ्यायचं आहे आणि फ्रंट बाजूला आपल्याला पानगळा शेपमध्ये कटिंग करायचं आहे, परंतु बॅक साईडला टोटली ओपनली असणार आहे। त्याला फक्त आपण नॉटचा सपोर्ट देणार आहोत बॅक साईडची डिझाईन, आणि फ्रंट साईडला जो पान शेप आहे तो डीपमध्ये असणार आहे। जसं की तुम्ही टीव्ही सिरियलमध्ये बघता त्या पद्धतीचा आपण या ठिकाणी डीप नेक शिवणार आहोत। तर त्याचं प्रॉपर कटिंग कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हे ब्लाऊज तुम्ही स्लीवलेस किंवा स्लीव्ज अटॅच केली त्याला तरी सुद्धा चालतं। तर मी इथे आज तुम्हाला प्रॉपर अशी कटिंग शिकवणार आहे। ह्या पद्धतीने तुम्ही थ्री प्रिन्सेसचं कटिंग पण करू शकता, किंवा असा न्यू ट्रेंडिंगमध्ये ब्लाऊज आलं तर तो कसा कट करायचा, गळा कितपर्यंत घ्यायचा हे काहीच समजत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला आज मी इथे डिटेलमध्ये कटिंग शिकवणार आहे। तर मेन म्हणजे मुळात आता आपण हे कटिंग तर बघणारच आहोत, परंतु आपले ऑनलाईन क्लासेस हे साधारणतः 9 तारखेपासून पुढच्या महिन्यात चालू होणार आहेत। तर ज्या ताईंना ॲडमिशन घ्यायचे असतील तर त्यांनी नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता, कारण आजपासून आपण ॲडमिशन हे ओपन करून दिलेले आहे। तर तुम्ही आजपासून ॲडमिशन हे घेऊ शकता। ॲक्च्युली जी तारीख होती ना ती डिक्लेअर करायची होती आपल्याला 25 तारखेला ह्या महिन्यामध्ये, परंतु गणपतीचा सण आल्यामुळे आपण तारीख थोडीशी पुढे ढकललेली आहे। तर पुढच्या महिन्यामध्ये आपण साधारणतः 9 तारखेपासून आपली परत एक बॅच चालू होणार आहे। त्याच्यामध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स, तर ही पूर्ण अखंड एकच बॅच आपली होणार आहे। ओके, म्हणजे बेसिकपासून स्टार्ट केलं तर ॲडव्हान्सपर्यंत एंड होणार आहे। ह्या पद्धतीने आपण इथे बॅच तयार करणार आहोत। आणि जर तुम्हाला ह्या ठिकाणी नुसतं बेसिकच करायचं असेल तर तुम्ही बेसिक पुरतंच ॲडमिशन घ्यायचं आहे। म्हणजे बेसिक संपल्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स नाही पण केला तरीसुद्धा चालतं, किंवा ज्या ताईंना नुसतं ॲडव्हान्स करायचं असेल तर त्यांनी ॲडव्हान्ससाठीच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि बेसिकचा क्लास संपेपर्यंत त्यांनी ॲडव्हान्सपर्यंत वेट करायचं आहे। म्हणजे ह्या पद्धतीने आपण इथे जी क्लासेसची प्रोसेस असणार आहे ती आपण इथे ठेवणार आहोत। तर बऱ्याच ताईंनी खूप सारे आता ॲक्च्युली खरं तर आपण ड्रेसचं ह्या ठिकाणी क्लास स्टार्ट करणार आहोत, परंतु बऱ्याच ताई रिक्वेस्ट करतात की आमची ब्लाऊजची अजून प्रॅक्टिस झालेल्या नाही आहेत, किंवा आमची प्रॅक्टिस अजून चालूच आहे, तर आमचं हेच कवर होऊ द्या। कारण आतापर्यंत जे बॅचेस घेतलेले आहेत तर त्याच्यातूनच आपण जे आधीच्या सुरुवातीच्या 3 बॅचेस झाले होते त्याच्यातले तरी म्हटलं मग ड्रेसचा क्लास चालू करूया, परंतु बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला पण करायचं आहे, आम्हाला पण करायचं आहे। तर म्हटलं चला ठीक आहे, आपली तोपर्यंत एक ब्लाऊजची पण बॅचेस तयार होऊन जाणार आणि मग आपण दिवाळीनंतर ड्रेसची बॅच ही सुरू करणार आहोत। ओके, तर सगळ्यांसाठी कसं सगळ्यांचं म्हणणं पण आपल्याला ऐकून घ्यावं लागतं, कारण तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही। म्हणून तुमच्या इच्छेनुसार आणि काही माझ्या पण कामाच्या ॲडजस्टनुसार आपण ड्रेसची जी बॅच असणार आहे किंवा ड्रेसचा जो क्लास आहे तो दिवाळीनंतर ढकललेला आहे, आणि आता आपण फक्त ब्लाऊजचेच परत घेतो आहे। तर ज्यांना पण बेसिक ॲडव्हान्स करायचं असेल तर त्यांनी नक्कीच मेसेज करायचे। स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे तुम्हाला तुमचं छोटे मोठे जे डाऊट असतात, शोल्डर उतरणे किंवा आर्महोलमध्ये फुगा येणे, रिंकल्स येणे, डीप गळा असेल तर तो कसा कटिंग करायचा। आता हल्ली खूप डीप गळ्याची डिमांड चाललेली आहे। जर आपण छोट्या गळ्यावरनं ब्लाऊज ॲडजस्ट करून शिवला तर 50% ब्लाऊज हे आपले म्हणजे बसतात, परंतु 50% ब्लाऊज हे बसतच नाही, कुठे ना कुठे प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे आपले गिराईक पण कमी होतात, कस्टमर आपले नाराज होतात। तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी आपल्या क्लासेसमध्ये छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात, साधारणतः आपला बेसिक क्लास हा 35 दिवसाचा केलेला आहे आणि ॲडव्हान्स जो क्लास असणार आहे तो 40 दिवसाचा आहे। आता इतक्या दिवसामध्ये तुम्ही काय शिकवणार आहेत किंवा इतकं कोणतं सिलेबस आहे, तर इथे तुम्हाला साधारणतः परफेक्ट असं कटिंग आणि टीचिंग हे शिकवलं जातं। तसं तुम्ही माझे मागचे शॉर्ट व्हिडिओ पण बघितले असतील की जे मी ब्लाऊज तुम्हाला दाखवले होते ते सर्व टोटल त्याच्यापेक्षा डबल टिबलने ब्लाऊज माझ्याकडे क्लासेसमध्ये शिकवलेले आहेत। तर ते मी तरी पुरेसे तिथे लावलेले नाही आहेत, कारण जास्त पण आपल्याला जे मला बॅकग्राऊंड करायचं होतं ते माझ्या मनासारखं थोडक्यात केलेलं आहे मी, कारण मी घरातूनच काम करत असते आणि आपले क्लासेसमध्ये जे डिटेलमध्ये डीपमध्ये शिकवण्याचं काम असतं ते इतर क्लासेसमध्ये तरी माझ्यामध्ये तरी होत नाही। आणि जे मराठीमध्ये मी इथे तुम्हाला छोटे छोटे पॉईंट्स, ज्या घरगुती महिला आहेत की त्यांना 2 पैसे कमवायचे आहेत किंवा तुम्हाला घरात बसून काम करायचं असेल, ओके, तर अशा महिलांसाठी मी इथे खास छोटे छोटे पॉईंट्स घेऊन आलेले असते आणि तुमचं कुठेही पॉईंट हा मिस होत नाही, असा डाऊटच ठेवत नाही की इथे किती घ्यायचं किंवा शोल्डर किती घ्यायचं। प्रत्येक गळ्यानुसार तुम्हाला शोल्डर मायनस कसं करायचं ते शिकवलं जातं। बोटनेक ब्लाऊजमध्ये पण तेच आहे ॲडव्हान्समध्ये। फ्रंट बोटनेक असेल, बॅक बोटनेक असेल तर कटिंगची मेथड काय असणार आहे, फॉर्म्युला काय असणार आहे, फ्रंट ओपन असेल, बॅक साईडचा बोटनेक असेल त्याच्यामध्ये शोल्डर ॲडजस्टमेंट काय असणार आहे, आर्महोल राऊंड नक्की किती घ्यायचा। साधारणतः बरेच म्हणतात 7.5 शोल्डर घ्या, आर्महोल राऊंड तितकाच घ्या।
असं बिलकुल राहत नाही। प्रत्येकाचे शोल्डर आर्म राऊंड हा चेंज असतो, त्याच्यानुसार आपल्याला चेंजेस करूनच आपल्याला ब्लाऊज इथे शिवावं लागतं। म्हणून त्याच्यासाठीच तुम्हाला प्रॉपर इथे मी कटिंग घेऊन आलेली आहे। तर आपल्या क्लासेसमध्ये बऱ्याच ताईंनी आत्तापर्यंत जे ॲडमिशन घेतलेलं आहे तर 100% रिझल्ट आहे आपला। ओके, मी असं म्हणतच नाही की आपला प्रत्यक्षात तुम्हाला मी आता नेक्स्ट आपला जो व्हिडिओ येणार आहे तर कस्टमर जे आपल्याकडे ॲडमिशन घेतलेले होते, म्हणजे ज्या ताईंनी आपल्याकडे ॲडमिशन घेतलेले होते त्यांनी प्रॉपर आणि परफेक्ट असे ब्लाऊज शिवलेले आहेत। काही ताईंनी शॉपसुद्धा टाकलेले आहेत, काही ताईंनी घरातूनच पोस्टर लावून आणि शॉप चालू केलेले आहेत। तर ज्या ताई म्हणतात की माझ्याकडे 1-2 कस्टमर होते, आत्ता माझ्याकडे डेली कस्टमर येत आहेत की तुमच्याकडे क्लास लावल्यामुळे आमच्याकडे इतके कस्टमर आलेले आहेत आणि थँक्यूसुद्धा म्हणतात। खूप धन्यवाद तुमचा सपोर्ट, आणि मी तुम्हाला कितपत चांगलं शिकवते त्याच्यामुळेच आज जो रिझल्ट आहे तो खूप छान आलेला आहे। मलासुद्धा खूप आनंद होतं। तर तुमचा प्रतिसाद मला असाच राहू द्या, आणि खूप छान, मला पण वाटत नव्हतं इतका छान अप्रतिम असा रिझल्ट ऑनलाईन क्लासेसला आपला मिळालेला आहे। आणि हो, अजून एक सांगायचं म्हणजे ज्या ताईंना क्लासेस लावण्यासाठी टाईम भेटत नसेल तर तुम्ही हेच क्लासेसचे व्हिडिओ तुम्हाला मी पर रेकॉर्डिंग पूर्ण टोटल कोर्स हा मी तुम्हाला देत असते। ओके, तर तुम्हाला जर पूर्ण कोर्सेस पण परचेस करायचा असेल तिथे जी फी असणार आहे ती आपली जी लाईव्ह क्लासेसची असते त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे। तर तुम्ही तो पूर्ण कोर्सेस पण परचेस करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला टाईमच मिळत नाही, किंवा माझं ह्या टायमिंगमध्ये मुलाचं स्कूलचं टायमिंग होतं किंवा आणायला जावं लागतं, सोडायला जावं लागतं, असं भरपूर जे आपल्या घरगुती महिला असतात तर त्यांचं टायमिंग ह्या ठिकाणी ॲडजस्ट होत नाही। म्हणून आपण इथे काय करणार आहोत, पर रेकॉर्डिंग स्वरूपात पण आपण क्लासेस चालू केलेले आहेत, ते कंटिन्यू चालूच आहेत, अजूनपर्यंत ॲडमिशन चालूच आहेत। ओके, ते तुम्ही कधीही घेऊ शकता आणि कधीही बघू शकता, आणि जो आपण क्लास घेतो त्याचा प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येतो, आणि लाईफ टाईम तुम्हाला हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत असणार आहेत। म्हणजे तुम्ही एखाद्या दिवशी तुमचा क्लास मिस झाला तरी तुम्ही तो व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करू शकता, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला सोय केलेली असते। तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही संध्याकाळच्या दरम्यान मला मेसेज करू शकता, किंवा तुम्ही कॉल करून विचारलं तरी सुद्धा चालेल। म्हणजे ज्या क्लासेसमध्ये ताईंनी ॲडमिशन घेतलेले जोपर्यंत आपला क्लास चालू आहे तोपर्यंत तुम्ही मला तुमचे डाऊट वगैरे विचारू शकता, आणि मी ते डाऊटचे क्लिअर तुम्हाला म्हणजे प्रश्नाचे उत्तर पण देत असते। ओके, तर अशा पद्धतीने आपला, आणि ज्या ताईंना क्लासेस रेकॉर्डिंग पण करायचे नाही आहेत आणि लाईव्ह पण करायचे नाही आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे आपण पेपर पॅटर्नची सोय केलेली। तर ज्यांना पण पेपर पॅटर्न घ्यायचे असतील त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरतीच हाय करायचं आहे, आणि तुम्ही पेपर पॅटर्नसुद्धा ऑर्डर करू शकता। साधारणतः पेपर पॅटर्नवरतीहून पण ज्या ताईंनी ब्लाऊज शिवलेले आहेत ते पण परफेक्टच बसलेले आहेत। ओके, तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल की ज्या ज्या ताईंनी पेपर पॅटर्नवरती ब्लाऊज शिवलेले त्याचे फोटो पण तुम्हाला मी शेअर करणार आहे। ॲक्च्युली आत्ता जे काम आहे की जे आपण हे बिझनेस करतोय याच्यामध्ये खूप सारे अशी बिझी झालेली मी, तर टाईम जास्त मिळत नाही म्हणून आपले डेली व्हिडिओ येत नाही। ओके, तर त्याच्यामागे कारण पण तुम्ही समजून घ्या, आणि तुमच्या प्रतिसादामुळे किंवा तुमच्या सांगण्यामुळेच मी इथे ऑनलाईन क्लासेस हे चालू केलेले आहेत। बरेच ताई म्हणते आम्ही यांच्याकडे क्लास केला, तिथे क्लास केला, परंतु आम्हाला पाहिजे तसा रिझल्ट आलेला नाही आहे। जे छोटे छोटे पॉईंट्स आम्हाला कटिंग टीचिंग येतं परंतु परफेक्ट येत नाही, की एखाद्याचा 10चा गळा असेल, 12चा गळा असेल, किंवा 9चा गळा असेल, किंवा 7चा गळा असेल, तर नक्की आम्ही शोल्डर किती घ्यायचं, प्रत्येक ठिकाणी 5.5चा शोल्डर नाही घेऊ शकत, बरोबर। मग हा डाऊट त्यांचा कुठेतरी काय होतो ना, मिस होतो। मग आपण इथे तसं नाही करत, आपण प्रत्येक गळ्यानुसार प्रत्येकाच्या शोल्डरनुसार इथे चेंजेस करून आणि तुम्हाला परफेक्ट असं कटिंग मी शिकवते, आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक चार्टसुद्धा देते। चार्टवरती डिपेंड न राहता सुद्धा कसं कटिंग करायचं ते सुद्धा तुम्हाला मी इथे आपल्या क्लासेसमध्ये डिटेलमध्ये सांगत असते। आर्महोलमध्ये फुगाच येणार नाही, किंवा बॅक साईडचा डीप गळा असेल तर बरेच वेळा आर्महोलमध्ये फुगा येतो, ह्या ठिकाणी लूज पडतं, शोल्डर खाली उतरतात, तर ह्या ठिकाणी प्रॉपर फिटिंग पण शिकवली जाते। टीचिंग कशी करायची ते सुद्धा इथे तुम्हाला प्रॉपर शिकवलं जातं। भरपूर सारं काही सांगण्यासारखं आहे, तर आपलं जो टॉपिक आहे ते टॉपिकला आपण सुरुवात करूया, कारण आपण आज 3 प्रिन्सेसचं कटिंग घेऊन आलेलो आहोत। तर बरेच यूट्यूबच्या ताई पण आपले वेट करतायत व्हिडिओसाठी, तर प्रॉपर तुम्हाला ट्रेंडिंग लुकमध्ये जर असा ब्लाऊज शिवायचा असेल तर आपण याची कटिंग आज डिटेलमध्ये बघूया, कटिंग आणि टीचिंग। तर आधी कटिंगचा व्हिडिओ येईल आणि त्याच्यानंतर टीचिंगचा व्हिडिओ येईल। तर आपण इथे आता व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया। ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यांनी नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता फोटो, तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने फ्रंट साईडचं 3 प्रिन्सेस आणि स्लीवलेस आहे, स्लीव लावायची नाही आहे, तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता। तर इथे बघू शकता फ्रंट बाजूला बरंच ओपन नेक आहे, तर आपल्याला ह्या पद्धतीनेच हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे। ओके, तर
त्याच्यानंतर बॅक साईडचा जो शेप असणार आहे तो व्ही नेकमध्ये आहे, परंतु आपल्याला अशी नॉट लावायची, परंतु नॉट थोडीशी जाडसर घेणार आहोत आपण, खूप अशी बारीक नाही. ही कशी बारीक आहे ना तर इथे ओपनली जास्त दिसेल, तर आपण थोडीशी जाडसर घेणार आहोत जेणेकरून इथे जास्त गॅप हा दिसणार नाही. आणि सेम ह्या पद्धतीची ज्या माझ्याकडे फॅब्रिक असणार आहे तर सेम त्याच पद्धतीने जी बॉर्डर असणार आहे ती मी दोन्ही व्ही नेकला लावणार आहे, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज हा जास्त अजून ट्रेंडिंगमध्ये दिसेल. ओके, तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचे ट्रेंडिंग ब्लाऊज शिवू शकता. तर इथे आपण आता कटिंगला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची जी असणार आहे ती 13.5 आहे, प्लस त्याच्यामध्ये कारण जी मुलगी आहे ती हायटेड आहे. ओके, तर बॅक साईडचं आपण कटिंग करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा इथे ते बॅक साईडला पण पॅकच असणार आहे, नॉट खोलली तर ते पूर्ण ओपन होतं. तर इथे आपण 3 लाईनची मार्जिन घेणार आहोत, कारण बऱ्यापैकी आपली भरपूर मार्जिन जाते त्याच्यामध्ये फोल्डिंग करण्यामध्ये. आता सर्वात पहिल्यांदा हा बॅक साईड पण आणि फ्रंट साईड पण ओपन नाही आहे. बॅक साईडला तुम्ही नॉट खोलली की तो लूज केला की बरोबर ॲटोमॅटिक काय होतं, ब्लाऊज जो असतो तो ओपन होतो. म्हणून आपण या ठिकाणी ना हुकची मार्जिन कशातच नाही घेणार आहोत. तर सर्वप्रथम बॅक साईडचं जे शोल्डर घेणार आहे, जरी व्ही नेक आहे परंतु कस्टमर बारीक असल्यामुळे 5.25 इंचाचं इथे मी शोल्डर ठेवणार आहे. 5.25 इंचावरती मी मार्किंग केलं. वरच्या बाजूने स्लीवलेस असल्यामुळे थोडंसा आर्महोलची जी लाईन असणार आहे ती मी या ठिकाणी 6 इंच घेणार आहे, कारण आर्महोलमध्ये फुगा वगैरे येऊ नये म्हणून. त्यासाठी मी ह्या पद्धतीने मार्किंग केलं आणि लाईन ड्रॉ केली. आता इथे अर्धा इंच आपल्याला क्रॉस द्यायचा आहे. हा क्रॉस दिलेला आहे. इथून अगदी जवळून आपल्याला आर्महोलचा हा शेप द्यायचा आहे, जास्त वरतीहून द्यायचं नाही, नाहीतर आर्महोलला फुगा येतो. आता इथे जी अप्पर चेस्ट आहे ती आपली 31 आहे, म्हणजे 7.25 इंच आपला इथे चौथा भाग येणार आहे. तर 7.25 इंच न घेता आपण अर्धा इंच याच्यातून मायनस करणार आहोत. तर मी 7.25 इंचावरतीच बॅक साईडचं कटिंग करणार आहे आणि 1.5 इंच मार्जिन, कारण व्ही नेक आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि पसरणार आहे. नॉट लावल्यानंतर तो थोडासा पसरणार, डायरेक्ट अटॅच राहिला असतं जसं आपण रेग्युलरली व्ही नेक शिवतो ना, तर अशा वेळेस तो ब्लाऊजमध्ये आपल्याला शोल्डर पण, आणि इथे मी कदाचित -2 लाईनच केलं असतं, परंतु मी अर्धा इंच मायनस केलं. हे बघा, ह्या पद्धतीने आर्महोल राऊंड आपल्याला मोजून घ्यायचं. 7 इंच माझं आर्महोल राऊंड येतं आहे, तर परफेक्ट येतं आहे, आणि 1.5 इंच मार्जिन. आता उंची घ्यायची आपल्याला 13.5 इंच. 13.5 अधिक 1 इंच घेणार आहोत, तर 14.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. जरी छोटं माप आहे परंतु कस्टमरची हाईट असल्यामुळे आपल्याला इथे उंची थोडीशी जास्त घेतलेली आहे. आता जे या ठिकाणी कंबर घेतलेलं आहे आपण 6.5, 0.75 टक्स रुंदी घेणार आहे आणि 1.5 इंच मार्जिन. टक्स रुंदी ही कमी घेतलेली मी इथे, जास्त नाही घेतलेली आहे, कारण कमरेचं माप हा इकडे तिरकसमध्ये जातो म्हणून मी इथे टक्स रुंदी कमी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी टक्सची मार्किंग करून घ्यायची आपल्याला. मी तुम्हाला गळ्याचं सुद्धा मार्किंग इथे करून दाखवते. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर 4.5 इंच आपली ही उंची असणार आहे. दोन्ही बाजूला अर्धा इंच इथे आपलं टक्स घ्यायचं आहे आणि अर्धा इंच वरती क्रॉसमध्ये जायचं आहे. हे घेतल्यानंतर इथे पण हा स्लीवलेस ब्लाऊज जरी असला तरी 2 लाईन खाली ह्या पद्धतीने आर्महोलचा उतार शेप द्यायला विसरायचं नाही आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी साधारणतः आपल्याला 3.5 इंचाचीच पट्टी ठेवायची आहे. ओके, तर आपण 3.5 म्हणजे 3.25 इंचाची आली तरी सुद्धा चालेल. तर ह्या पद्धतीने 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतो आहे आणि इथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची. शोल्डर पट्टी इथे तुमच्यावर डिपेंड आहे किती ठेवायची, 2ची. तर आपण इथे 2चीच तयार ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1.25 इंच किंवा अर्धा इंच तुम्हाला जितकं घ्यायचं तितकं घेऊ शकता. तर साधारणतः इथे आपण 2.25 इंच आपली गळा रुंदी येते आणि ह्या बाजूला आपल्याला हे बघा आपण 1.5 इंचावरती इथे मार्किंग करतोय. खालच्या बाजूने 1.5 इंचावरती मार्किंग करतोय. सर्वात पहिल्यांदा आधी इथे आपल्याला ही लाईन अटॅच करायची आहे आणि नंतर ह्या पद्धतीने
म्हणजे ह्या पद्धतीने आपण इकडे आपल्याला खालीपर्यंत यायचं आहे, हे 1.5 इंच. तर इथे काय येणार आहे आपलं, ओके, ह्या पद्धतीने आपलं इकडे नॉट येणार आहे. त्याच्यामध्ये आपण झिगझॅगमध्ये ह्या पद्धतीने आपण नॉट अडकवणार आहोत. ओके, ह्या पद्धतीने आपलं काय असणार आहे, नॉट असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने नॉट अडकवायचं असेल तर अशी कटिंग करायची. आता आपल्याला बॅक साईडचं हे कटिंग करून घेण्याआधी शोल्डरचा स्लोप द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, ह्या पद्धतीने स्लोप दिलेला आहे. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर मी काय काय मेजरमेंट घेतलेलं आहे इथे 31 अप्पर चेस्ट, फुल बस्ट आपली इथे या ठिकाणी 32 आहे. ओके, तर 31 आहे, त्याचा चौथा भाग घेतला आपण 7.8 म्हणजे 7.25 इंच अधिक 1.5 इंच मार्जिन. इथे 2 लाईन आपण खाली उतार शेप दिलेला आहे. अर्धा इंच वरती गेलो आहेत, हे तिरकस ज्यावेळेस टक शिवणार तो ऑटोमॅटिक खाली येणार, तर इथे कव्हर करून घेतं. हे 4.5 इंच आपण टक्स घेतलेला आहे. कंबर इथे आपण 6.5 घेतलेला आहे. अधिक टक्स आपण किती घेतला, 0.75च घेतलेला आहे. 1.5 इंच मार्जिन. रेग्युलरली आपण काय करतो, 1 इंच घेतो, परंतु ह्या ठिकाणी मी 1.25 इंच घेतलेलं आहे. आता इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता तुमच्या मनामध्ये इथे आलं असेल की अप्पर चेस्टमध्ये तर तुम्ही मायनस केलं आहे, तर मग तुमचं टाईट होणार नाही का. तर हा टक शिवल्यानंतर तो ॲटोमॅटिक इकडे येतो. तर तो कसा येतो ते तुम्हाला मी ह्या ठिकाणी साधारणतः आपण शोल्डर स्लोप पुढचा आणि मागचा एकाच वेळेस देऊया. तर मी हे कट करते. ओके, इतका भाग आपला तरी हा कट होणार आहे. हा ज्यावेळेस घातल्यानंतर ही डिझाईन तयार केली ना तर तो परफेक्टच येणार आहे. ओके, आता इथे आपण हा जो टक्स आहे 0.75च आपल्याला इथे काय करायचं, गॅप द्यायचं. बघा इथे आपला हा डिस्टन्स किती पडतोय ह्या ठिकाणी चेक करू शकता. आता इथे मी तुम्हाला थोडक्यात इथे जड वस्तू ठेवून घेते आणि तुम्हाला हे इथून मोजून दाखवते. तर आपलं 7.25 इंच अप्पर चेस्ट यायला पाहिजे. तर इथे हा जो गॅप आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे, नॉर्मल, जास्त ओढायचं नाही. ह्या पद्धतीने आपण सेट केलं तर ह्या ठिकाणी 7.25 इंचाला एक लाईन कमी. आता याच्यावरती परफेक्ट येतं आहे आपलं. तर आपण तर कटिंग केलं आहे ते 7.25 इंचावरती केलं आणि इथे तर अर्धा इंचाने आपला बरोबर अप्पर चेस्ट हा वाढून येतो. का वाढून येतो, तर इथे टक शिवल्यानंतर हा भाग ॲटोमॅटिक इकडे येतो आणि इथे आल्यानंतर जो कपडा गोळा होतो तो आधीच आपण मायनस करून घेतला, म्हणून इथे जो फुगा येतो आर्मोल राऊंड उतरणे, इथे लूज होणे हा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे. तर इथपर्यंतच मी कट करते, या पद्धतीने कट करते. ज्यावेळेस अटॅच केलं ना त्यावेळेस हा बरोबर प्रॉपर व्ही शेपमध्ये दिसतो. आता पुढच्या भागामध्ये येणार आहोत आपण. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला 3 प्रिन्सेस कट करण्यासाठी फ्रंट बाजूला पण हुक नाही घ्यायची आहेत. मग जी उंची आहे ती आपली किती आहे, 13.5 अधिक 1 इंच घेतलं होतं आपण. पुन्हा याच्यामध्ये फ्रंट भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच ह्या सॉरी 1.25 इंच आपल्याला, कारण हे कमी 32 साईज आहे म्हणजे 0.75 पुन्हा एकदा वाढवून घ्यायचं आहे. ओके, तर 1.25 इंच पुढच्या भागामध्ये आपण एक्स्ट्रा घेतलं आणि मागच्या भागामध्ये 1 इंच घेतलेलं आहे. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. 15.25 इंचावरती आपण इथे मार्किंग केलेलं आहे. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं आहे. बॅक साईडचं जे शोल्डर घेतलं होतं 5.25, पुढचं शोल्डर आपल्याला या ठिकाणी 5 इंच घ्यायचं आहे. थोडंसं जास्त घेणार आहे. 5 इंचावरती इथे मी मार्किंग केलं. वरती येऊन आपल्याला 6 इंचावरतीच मार्किंग करायचं. जेवढं बॅकचं घेतलं तेवढंच या ठिकाणी. अर्धा इंच आपण क्रॉस दिला होता तो क्रॉस द्यायचा आहे आणि नंतर हा बॅक साईडचा आर्मोल असणार आहे, तर हा फ्रंट साईडचा आपल्याला आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने छातीचं मेजरमेंट आपण नंतर टाकणार. आर्मोल पण आपला नवीनच तयार होणार आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो भाग ठेवायचा तो इथे शोल्डर बॅक साईडचं घ्यायचं आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग केलं, गळा रुंदीचा विचार करायचा नाही आपल्याला इथे.
फ्रंट बाजूचं गळ्याचं मार्किंग आपल्याला इथे करायचं. तर साधारणतः ह्या ठिकाणी आपण 8 इंचावरती गळ्याची मार्किंग करतोय. ओके, या पद्धतीने 8, कारण डीप गळा आहे म्हणून 8 इंचावरती पुढच्या गळ्याची मार्किंग केलेली आहे मी. इथे बॉक्स तयार करून घ्यायचं. साधारणतः आपल्याला डीपच घ्यायचं तर 2.25 इंच घेतलेलं आहे. अगदी TV सिरियल असतं ना त्या पद्धतीनेच आपण इथे नेकचा शेप देणार आहोत. थोडंसं आपल्याला हा नेक ह्या पद्धतीने इकडे घ्यावं लागणार आहे. इथे थोडंसं हा बाहेरच्या साईडने आणि मग शेप द्यायचा आहे. ह्या पद्धतीने शेप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे उभा टक्स टाकायचा. उभा टक्स 32चा हा 8 इंच येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता ही 1 इंच आपण उभ्या टक्समध्ये ॲड करतो. 8 मध्ये 1 इंच तर 9 इंचावरती येणार. परंतु आपल्याला इथे काय करायचं आहे, कस्टमरची हाईट जास्त असल्यामुळे हा टक्स पॉईंट येणं परफेक्ट बसणार नाही म्हणून आपण इथे 9.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत. 9.5 इंचावरती आपण मार्किंग केल्यानंतर इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 12वा भाग घ्यायचा आहे. 12 किंवा तुम्ही 13वा भाग वापरू शकता. तर फुल बस्ट आपली 32 आहे. 32चा 4था भाग 12वा भाग घ्यायचा आपल्याला. तर ह्या ठिकाणी किती आलं आहे आपलं 2.6. जर आपण इथे 13वा भाग घेतला 32 भागिले 13 तर 2.4 म्हणजे 2.5 इंचाला एक लाईन जास्त किंवा कमी येते. ह्या पद्धतीने येत असतं. तर तुम्हाला काय करायचं, इथून आपण जे 12वा भाग घेतला तो इथे घेणार आहोत 12वा भाग. अशा पद्धतीने 2.25 इंचावरती एक मार्किंग केलं तरीसुद्धा काही हरकत नाही. बघा, इथून आपण 10वा भाग घेतला 9.5 इंच. त्याच्यानंतर 13वा भाग घेतला. 12वा पण घेऊ शकता आणि जे उरलेलं आहे ती आपली योगपट्टी. आता इथून आपल्याला काय करायचं, प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी आडवा टक्स घ्यायचा. आडवा टक्स 32चा 3.25 इंच येणार आहे. या बाजूला पण 3.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. मार्किंग केल्यानंतर इकडनं तुम्हाला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे. ह्या पद्धतीने टक्स तुम्हाला ह्या ठिकाणी साधारणतः चेस्टचा उभार जास्त नसल्यामुळे 2 इंचाचा फक्त घेणार आहे मी. 2 इंचावरती मार्किंग केल्यानंतर नॉर्मलचं इथे आपण हे डायरेक्ट असं अटॅच करून घेणार आहोत. अटॅच केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे 1 इंच. तिथून आपल्याला अर्धा इंच वर, अर्धा नाही 0.75च घ्यायचं आहे टक्स. आर्महोल मधचा टक्स आपल्याला घ्यायचं आहे. खाली सरकवला तरी चालेल, थोडंसं नॉर्मलचं खाली सरकवते मी, वरच्या बाजूला जास्त जातोय म्हणून. या पद्धतीने घेतल्यानंतर इथे आपण फ्रेंच कर्वच्या साहाय्याने हा शेप देऊन घेणार आहोत. हे बघा, ह्या पद्धतीने शेप द्यायचं आहे. नंतर इथे आल्यानंतर ह्या पद्धतीने तुम्ही हाताने केलं तरीसुद्धा चालेल. हे बघा, ह्या पद्धतीने शेप द्यायचं आहे आणि हा शेप या पद्धतीने अटॅच करायचं आहे. ओके, दिल्यानंतर इथे आपला हे 1 नंबरच्या लाईनवरती अटॅच होतं आहे. तर इथे 3.25 इंचाला एक लाईन कमी, तितकंच अंतर वरती घ्यायचं आहे. इथून खालच्या बाजूला अर्धा इंच यायचं ह्या लाईनपासून. आर्महोलची ही जी छातीची अपर चेस्टची लाईन आहे तिथून. नंतर आपल्याला खाली यायचं आहे अर्धा इंच. हे बघा, अशी लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे काय करायचं, आर्महोलचा शेप देऊन घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने नवीन आर्महोल आपला हा तयार होतो. तुम्ही ह्या पद्धतीने फोल्ड करून पण आर्महोलचा शेप हा देऊ शकता इथे. हे बघा, तुम्हाला मी या ठिकाणी देऊन दाखवलं तरी सेमच येणार आहे. या पद्धतीने शेप दिला. आता आपण हे फोल्ड करून ठेवलेले आहे तर लगेच अपर चेस्टचं मेजरमेंट घेणार आहोत. अपर चेस्ट आपली 8 इंच आहे. 8 इंचावरती परफेक्ट मार्किंग करणार आहोत. 1.5 इंच मार्जिन. बॅक साईडला मायनस केलं तर फ्रंट बाजूला आपल्याला मायनस करायचं नाही. या पद्धतीने घेतल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, हा जो शेप आहे हा अगदी निमूट पद्धतीने थोडक्यात खाली जाऊ द्यायचा.
हे बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला हा शेप अटॅच करायचा आहे। इथे आता आपण कमरेचं मेजरमेंट टाकणार आहोत। कंबर आपलं किती ह्या ठिकाणी 6.5। हा 2 इंच टक्स आहे तो आता एकाच बाजूने वाढवणार 2 इंच आणि 1.5 इंच मार्जिन। परफेक्ट असं आपला हा 3 प्रिन्सेसचा ह्या ठिकाणी कटिंग झालेला आहे। तर ह्या ठिकाणी आपल्याला साधारणतः आपण पाऊण इंच, तर इथे काय करायचं, अर्धा इंच आपल्याला वरती यायचं आहे। वरती आल्यानंतर ह्या ठिकाणी बघा 3 इंचाला एक लाईन कमी, 3 इंचाला एक लाईन कमी ह्या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि हे या पद्धतीने मायनस होणार आहे। तर इतका पोर्शन आपला काय होणार आहे, हा मायनस होणार आहे। त्याच्यानंतर हा पण भाग आपला इथे काय होणार आहे, मायनस होणार आहे। या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही स्ट्रेट लाईन, ही जी टक्स आहे आपला ते स्ट्रेट लाईन खालीपर्यंत ड्रॉ करून घ्या। 2 इंचाचा डिस्टन्स इथे असणं खूप गरजेचं आहे। इथे तुम्ही बघू शकता 2 इंच, तर ह्या ठिकाणी पण 2च इंच यायला पाहिजे। अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा हा वरचा भाग कट करूया आणि योगपट्टीचा भाग नंतर कट करूया। तर आपली फुल बस्ट इथे किती आलेली, 32। फुल बस्ट 32 आहे, त्याचा चौथा भाग घेतला इथे आपण 8 इंच। तसंच 31 आपली अपर चेस्ट आहे आणि त्याचा चौथा भाग आलेला आहे तो या ठिकाणी 7.25 इंच अधिक आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे। शोल्डर इथे आपण 5 इंचाचं घेतला, बॅक साईडला जास्त घेतलेलं होतं। हा जो टक्स घेतला तो आपण 2 इंचाचा घेतलेला आहे संपूर्ण टक्स। बरोबर, ह्या पद्धतीने घ्यायचा। हा टोटली आपला हा जो भाग असणार आहे तो पण आपला काय होणार आहे, मायनस होणार आहे। तर त्याच्या आधी आपण आता कटिंग करून घेऊया। बघा फुल बस्ट आपलं परफेक्ट आलेलं आहे का नाही ते बघायचं आहे। 8 इंच ह्या ठिकाणी येतं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच लुजिंग, अर्धा इंचाला एक लाईन कमी आहे, लुजिंग आलेलं आहे 1.5 इंच मार्जिन, म्हणजे तुमचा हा 32 साईजमध्ये परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे। थोडं तरी लुजिंग यायलाच पाहिजे तरच छान बसतं। आता इथून आपण कटिंग करून घेणार आहोत या पद्धतीने। टक्स व्यवस्थित कट करायचं आहे। हे बघा ह्या पद्धतीने कट करायचे, कुठेही पॉइंट वगैरे दिसायला नको। त्याच्यानंतर हा पण भाग आपण कट करणार आहोत। इथे कुठे पॉइंट येत असेल तर तो व्यवस्थित मायनस करा। बघा या पद्धतीने आपला हा या ठिकाणी बघा गॅप किती आलेला आहे, अशा पद्धतीने हा एपेक्स पॉइंट आलेला आहे आणि इथे जोडल्यानंतर परफेक्ट येतं आहे। या पद्धतीने आपला 3 प्रिन्सेस हा भाग कट झालेला आहे। आता आपल्याला योगपट्टी कट करायचे, तर बऱ्याच वेळा ह्या ठिकाणी थोडासा पॉइंट येतोय, तो आपण काय करणार आहोत, या पद्धतीने नॉर्मलचा हा कट करून घेणार आहोत आणि हा पोर्शन पण आपल्याला कट करून टाकायचा असतो। ओके, ह्या पद्धतीने मायनस झाला। आता इथून आपल्याला ही योगपट्टी आहे ना ती मायनस करून घ्यायची आणि लगेच आपल्याला इथे
कंबर अधिक 2 इंच आपल्याला घ्यायचं. कंबर आपलं 6.5 आलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड कर. 1.5 इंच मार्जिन आहे तरीसुद्धा थोडंसं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवत असतो. तर ह्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आता योगपट्टी शिवण्यासाठी सुद्धा इथे तुम्ही कमी मापामध्ये थोडंसं कमी मार्जिन घेऊ शकता, अर्धा इंच किंवा 2 लाईन. तर मी इथे 2 लाईनवरतीच मार्किंग केलं आहे. मार्जिन लगेच वाढवून घ्यायची आहे, नंतर वाढवत बसायची आवश्यकता नाही. हे बघा, ह्या पद्धतीने आपली योगपट्टी पण वाढवून झालेली आहे. इथे मी पिनअप लावून दाखवते तुम्हाला. ह्या पद्धतीने घेतल्यानंतर बॅक साईडचा भाग घ्यायचा आहे. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा फिटिंगच्या साईडला हे लावून बघायचं आहे. इथे यायचं आहे. ओके, या पद्धतीने ठेवल्यानंतर हा पोर्शन ऑटोमॅटिक थोडासा वरती जातो, तर तो जाऊ द्यायचा, काही हरकत नाही. ओके, या पद्धतीने ठेवल्यानंतर इथे आपला अर्धा इंच हा शिलाईमध्ये जाणार आहे, जोडण्यामध्ये. तर याचा पण अर्धा इंच आपला हा परफेक्टली जाणार आहे. इथे ठेवायचं आहे तुम्हाला. तर बघा, खालच्या बाजूने परफेक्ट असं आपलं हे येतं आहे, बघू शकता. नॉर्मलचं इथे किंचित थोडंसं. तर आपण इथे काय करणार आहोत, या पद्धतीने इथेच मायनस करायचं आहे. योगपट्टीला केलं तरीसुद्धा काही हरकत नाही. फिटिंगच्या साईडला चेक करून घ्यायचं आहे, नाहीतर पोर्शन हा जास्त आला तर फिटिंगला प्रॉब्लेम होतो ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेस. बघा, ह्या ठिकाणी आता परफेक्ट आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथेच फक्त आपल्याला 1.5 इंचाची जी मार्जिन आहे तिथपर्यंत बघायचं आहे. इकडे ऑलरेडी हे वरती चढलं गेलं आहे, ते बरोबर खाली आलं तर परफेक्ट येणार आहे. या पद्धतीने तुमचं प्रॉपर असं 3 प्रिन्सेसचं लेटेस्ट स्लीवलेस ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं, शोल्डर हे स्लोप दिलेला नाही आहे, तर एकत्र स्लोप द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं काही कन्फ्युजन होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही. बघा, शोल्डर आपलं एकसारखं, जरी आपण शोल्डर कमी जास्त घेतलं होतं तरीसुद्धा शोल्डर आपलं एकसारखं आलेलं आहे. आणि इथे मी हे मायनस करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. इथे तुम्हाला आर्महोल चेक करून बघायचं असेल तरी चेक करू शकता. पुढच्या भागाचं आर्महोल राऊंड हा थोडक्यात जास्त येतो, 2 लाईनने किंवा 3 लाईनने किंवा अर्धा इंचाने. तर ह्या ठिकाणी परफेक्ट आपलं 7.25 इंच आणि 1 लाईन आर्महोल राऊंड आलेला आहे, तर परफेक्ट आलेला आहे. पुढचा आर्महोल राऊंड थोडा खोलगट असतो, तो थोडा जास्तच येतो. अशा पद्धतीने आपण हा इथे पेपर कटिंग केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि याच्यानंतर आपला टीचिंगचा व्हिडिओ लगेच येणार आहे. तर ज्या ताईंना नवीन लेटेस्ट ब्लाऊज शिकायचे असतील, पेपर कटिंग वगैरे, तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.